वसईत एक धक्कादायक आणि दुर्दैवी अपघात समोर आलाय। भंगाराने भरलेल्या भरधाव ट्रकने एका पादचाऱ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। बिंदर रामनारायण प्रजापती वय 55 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून रविवारी रात्री सुमारे 9च्या सुमारास ही भीषण घटना घडली आहे। वजन काट्याकडे जात असलेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पायी जाणाऱ्या व्यक्तीवरून गेला आणि चाक दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले। ट्रक एका नगरसेवकाशी संबंधित असल्याचा आरोप करत नागरिक संतापले। इतकंच नाही तर घटनास्थळी आलेल्या नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आलाय। यामुळे संतप्त नागरिक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला आणि काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। स्थानिकांच्या मते या भागातील वजन काट्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते। यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून ट्रक चालकाविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली। दरम्यान वसई विरार पट्ट्यात भीतीचं सावट आणखी गडद होताना दिसतंय। गेल्या 15 दिवसात मृतदेह सापडण्याची मालिका सुरूच आहे। रविवारी सायंकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आला आणि ही गेल्या 15 दिवसातील 6वी घटना ठरली आहे। एकीकडे अपघातांची मालिका तर दुसरीकडे सापडणारे मृतदेह, यामुळे वसई विरार परिसरात नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, वसई विरार।